घंटों लग जाते हैं एक वीडियो बनाने में, आपको शर्म नहीं आती बिना लाइक किए निकल जाने में। वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज मी डिसाइड केलं की मी मटन बिर्याणी बनवेन, पण ट्विस्ट इज ती मटन बिर्याणी बनल्यावर मी डिसाइड करेन की ती मटन बिर्याणी झाली आहे की पुलाव झालेला आहे की खिचडी। इथे मटण चांगल्यापैकी वॉश करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी टाकले अर्धा लिंबू, 3-4 मिरची, अद्रक, लसूण, तेजपत्ता, चक्रफूल 2 घेतलेत मी, बडीशॉप, धने आणि जिरा, काली मिरी, लवंग ते 4-4 घेतलेत, छोटी इलायची, मोठी इलायची. मग त्यामध्ये मी टाकलं आहे हळदी पावडर, धनिया पावडर, मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे. आता इथे मला व्हॉइस ओव्हर करायला लागलं कारण माईकमुळे अर्धी आवाज रेकॉर्ड झाली आणि अर्धी झालीच नाही. सो इट्स ओके, मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे इथे. आता सर्वात पहिला मी मटन मध्ये सर्व मसाले मिक्स करून घेईन कारण ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे, कारण नंतर ग्रेव्ही बनवायची आहे ना म्हणून. सो सर्वात पहिला मटन बॉईल करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी मटन कुकरमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर जे पाठी मी मसाले बोलली होती ते टाकले सर्व, लिंबू, मिरची, धने, बडीशॉप, सर्व चांगल्यापैकी इथे टाकते मी. मोठी इलायची, छोटी इलायची, 2 चक्रफूल टाकलेत, अद्रक, लसूण आणि तेजपत्ता. अद्रक लसूणचे इथे मी छिलके नाही काढले कारण मला असंच टाकायला आवडतं, थोडं फ्लेवर एनहॅन्स होतं आणि त्याचं पण ग्रेव्हीमध्ये यूज नाही होणार आहे तर ते खाताना लागलं पण नसतं म्हणून. आणि इथे सर्व मसाले टाकलेत मी, हळदी पावडर, मिरची पावडर, मीठ, मग आपलं गरम मसाला आणि धनिया पावडर. आता इथे मी 1 ढाकण विनेगर टाकते. एकच ढाकण टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे. आणि आता मी एकदम थोडंसंच पाणी घेतलं आहे, जास्त पाणी नाही घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आपण मटण वगैरे वॉश करतो तर त्याच्यामध्ये पाणी राहतंच, म्हणून एकदम थोडंसं पाणी, कारण आपण कुकर लावतो आहे म्हणून थोडं पाणी ठेवायलाच लागेल, म्हणून जास्त पाणी नाही टाकलं आहे मी इथे. मग सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर कुकर गॅसवर ठेवायचा. जास्त सीटी नाही मारायची आहे कुकरला, फक्त 6 सीटी, म्हणजे 3 सीटी स्लोवर घेतलेत मी आणि 3 सीटी फास्टवर घेतलेत मी, सो दॅट मटण चांगल्यापैकी शिजेल. बिकॉज आपण ग्रेव्हीमध्ये त्याला जास्त नाही शिजवणार आहोत म्हणून. आता कुकर स्लो केले, 3 सीटी स्लोमध्येच होणार. आणि जे पण आधी व्हिडिओ रेकॉर्ड केले ना त्या माईकमुळे रेकॉर्डच नाही झालं, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करेन. पण आता जो अरोमा येतोय मसाल्याचा, इट्स व्हेरी गुड. मी तर राईस खाणार आहे. थोडं मांस पण. ऍक्च्युली मी मटन नाही खात, बट आता बघू कसं होतंय. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल, सो दॅट भात सुट्ट बनेल. लवकर आपलं काय बनेल? सुट्ट लवकर मटण नाही बॉईलच होतं. इथे 2 अंडी पण मी उकड्यात टाकलेत. 2 टमाटर, 3 कांदा, थोडी कोथिंबीर आणि 3 मिरची. मी हे सगळं मिक्सचरमध्ये पिसून त्याची ग्रेव्ही बनवणार आहे, कारण मला कट करायला खूपच
कंटाळा आलेला आहे. असं पण याला पिसायचंच आहे, तर फटाफट असे जाडे मोठे स्लाइस करून त्याला पिसवून टाकूया. लसूण पण ॲड केली आहे मी. आता ह्याला चांगलं पिसवून घेते मी. भात असं कच्चा पक्का शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा ग्रेव्ही बनवू मग लेअरिंग करू, मग तिथे पण थोडा भात आपल्याला शिजवायचाच आहे ना, म्हणून आता आपण भाताचा पाणी काढून घेऊ. आर यू एक्साइटेड बेबी? येस. मटन चेक करून घेऊया. ओहो, नाईस. निल्ले निहारी. ते मस्त शिजलंय बघ. बाकीचं ते ग्रेव्हीमध्ये शिजेल. मटन साईडला काढून घ्यायचं आणि जे आपण मसाले टाकलेत ना ते फेकून टाकायचे. आपल्याला आता फक्त मटन पाहिजे. असं सर्व मटन काढून घ्यायचे आणि थोडंसं पाणी ते फेकायचं नाही आहे, आपण त्याला ग्रेव्हीमध्ये टाकू. बाकीचं हे फेकून टाकायचं. तर हे मसाला बनवलेला आपण टाकतोय. हमारे पास और एक था. आता हा मसाला चांगला सुकू दे. मसाला चांगला सुकू दे. मग थोड्या वेळानंतर मसाले टाकूया आणि मटण. आणि मध्ये चाललेले आहेत आता मसाला जेव्हा असा कलर सोडायला लागेल ना, लवली कलर, तेव्हा हे मसाले टाकायचे. हल्दी पावडर, धनिया पावडर, मिरची पावडर, मीठ आणि थोडंसंच गरम मसाला टाकायचा. आणि इथे मी एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला पण टाकते. थोडंसंच आहे ना म्हणून पुरं टाकते. मिक्स 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 मिक्स. आता हे थोडंसं जे पाणी उरलं होतं बॉईल करताना ते टाकते मी. काही वेस्ट नाही गेला पाहिजे. आणि आता मटण टाकते. कसं बॉईल झालंय मस्त. आता याला मिक्स 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 करायचं आहे. मस्त वाटतंय ना संदू? खाशील ना? संदू मस्त झालंय ना? खाशील ना तू? हो. थोडं थोडंसं खा. ठीक आहे. थोडंसं याला सुकू दे, मग आपण ह्याच्यावरती भात टाकू. 2 अंडे पण टाकते मी. Yummy, looking delicious. हे खूपच मस्त दिसतंय. डिलिशियस, फुल शेफ लेवलचं बनवलेलं आहेस. हे खूप खाणार आहे असं मला वाटतंय. आता थोडंसं मी साईडला काढून घेते. मग एक लेअर भाताचा टाकते, नंतर मग ती ग्रेव्ही टाकेल. जास्त नाही काढणार मी, थोडंसंच काढेन.
लेअरिंग करताना गॅस बंद करायची हा. चांगली दिसते ना. खूप छान. 500 रुपये किलो विकू शकतो आपण. 500 रुपये किलो नाही, सॉरी, मटन बिर्याणी आहे ना. 1500 रुपये किलो विकू शकतो. एक नंबर बनवतो मी. किलोचा एक नंबर वाटते. 1500 रुपये किलो. 1500 मध्ये तर भेटणार पण नाही, पण मटनच 1100-1200 रुपये किलो चालू आहे. आता आय नो द रेट्स. काय खात नाही मी, तरी पण आय नो द रेट्स, मार्केट व्हॅल्यू. पण आज तू खाणार आहेस ना, कारण हो. खूप चांगली बनली. आता दिसतंय चांगलीच बनली आहे. आता आय डू बिलीव्ह ऑन युअर कुकिंग स्किल्स. आता याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकूया आणि कलर असेल तर कलर टाकूया. ओहो, हे चालू आहे दम प्रोसेस. लास्ट टचअप. आता ह्याच्यावर प्लेट ठेवते मी आणि काहीतरी वजनसाठी आम्ही वरावटा ठेवू. वरवंटा ना वेळी वरावटा बोलली मी पहिला. वरवंटा. आता प्रॉपर 10 मिनिटासाठी स्लो वरती सगळे फ्लेवर्स मिक्स होऊ दे भातासोबत, म्हणून असं करून ठेवले. सो खूप मेहनतीनंतर आम्ही मटन बिर्याणी बनवली आहे. म्हणजे मी ना दीपूनीच बनवलं आहे जास्त. सो लेट्स ट्राय इट आउट. आता थोडं दम होते, ती 10 मिनिटासाठी ठेवली आहे. सो आय होप मी थोडं खाऊ शकेन. बेसिकली मी मटन नाही खात, सो पण आज खाईन. सॉरी. थँक्यू. हा, जो स्मेल, जो अरोमा येतोय, वा वा वा. I don't know if you are able to see the waf. Wow. Oh, so level ला दम बनलेला आहे. वाव. वाव. आता माहिती पडेल बिर्याणी होती, पुलाव होता की खिचडी होती. बेसिकली पूर्ण क्लिअर बिर्याणीच आहे. जो दम बसलाय, जो मसाले मला व्हिडिओ मध्ये नसेल जाणवत, जो स्मेल येतोय, वा वा वा. आता आपण पटापट खाऊ. हो हो हो. पहिला तुला एग देत ना बेबी. यस. अंडे से बड़ा कोई पदार्थ नहीं है. हे बघ. गिव राईस मोर. मसाला टाकला तुला हं. कसा फेवरेट. So lovely. Thank you so much. आता मग मला Thank you so much. Oh, yummy, 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 yummy.
मसाला राईसला लागलेला आहे 1 नंबर. हा लवली. सुपर. कमेंट करून सांगा पुलाव बनलाय, बिर्याणी बनले की खिचडी. आम्हाला बिर्याणी वाटते. सो कमेंट करून सांगा की ही बिर्याणी आहे, पुलाव आहे की खिचडी. आम्हाला तर बिर्याणी वाटते.